फॅमिली, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर म्हणजे आत्ता वाजल्या सकाळचे 5:30 आणि मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे 5:30 ते 10च्या दरम्यान मी काय काय करत असते, काय काय स्ट्रगल असतो एका आईचा ते। तर सर्वात आधी मी उठून पहिला मी घरातलं झाडून मारून घेणार आहे। त्याचं कारण काय ते मी तुम्हाला पुढे दाखवते, प्रॅक्टिकल दाखवणार आहे, तुम्हाला देखील कळेलच। त्याचबरोबर तुम्ही पाहत असाल की आज घरामध्ये घाण किती आहे, युजुअली एवढी नसते। तर मी काल लवकर आवरून दवाखान्यातनं येऊन झोपले होते, त्याच दरम्यान शिवचरणनी माझ्या हॉलमध्ये केला होता प्रचंड पसारा। तसं मी आवरूनच झोपलेले, पण मग आता मी झोपल्यानंतर केलेली घाण, कारण त्याच्या बाबा आल्यानंतर तो त्यांच्यासोबत खेळत असतो, मग त्या दरम्यान ते जे काही घाण झालं होतं ते सगळं तसंच राहिलं आणि मी झोपून हॉल किचन आणि बाहेरचं झाडून झाल्यानंतर मी आता मॉप देखील मारून घेत आहे, कारण की मला माहिती आहे की थोड्या वेळाने शिवचरण उठणार आणि तो मला काहीच करू देणार नाही, म्हणून मी तो झोपलेला असतानाच करत असते। त्याचबरोबर बाहेर रांगोळी देखील मी काढून घेतलेली आहे। रांगोळी म्हणजे एवढीच काढते मी, कारण की का तर मला बाहेर रांगोळी काढायला जागाच नाही आहे आणि लक्ष्मीचे पावलं मला वाटतं की दुसरं काढायची काहीच गरज नाही आहे, हे असले की सगळंच असल्यासारखं वाटतं। तर आत्ता सचिन आवरत आहे, कारण की त्याच्या हॉटेलला त्याला लवकर जायचं आहे, कारण सिक्रेट ऑडिटर चेक इन होणार आहे आज हॉटेल। 6:20 झालेले आहेत आणि माझं बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे, किचन वगैरे सगळं क्लीन झालं आहे। भांडी मी रात्रीच ठेवले होते, घासायचे राहिले होते, जेवणाचे बाकीचे मी सगळे आवरून झोपलेले। त्याचबरोबर आता मी वैशूच्या टिफिनची पण तयारी करते। एकीकडे चहा छान उकळतो, एकीकडे बटाटा आणि कांदा कट करून घेत आहे। तिला देणार आहे मी गरमागरम पोहे, पण आता ते पोहे टिफिनला देईपर्यंत गार होतील, पण तिला पोहे प्रचंड आवडतात। सचिनचा चहा झालेला आहे, त्याला मगमध्ये गाळून मी आता चहा देत आहे। तो चहा घेऊन लगेच जाणार आहे ऑफिसला। वैशूला किचनमध्ये घेतलं तोपर्यंत शिवबा उठलेला, तर आता त्याला पर्याय नाही आहे, त्याला घेऊनच सगळं काही करावं लागणार आहे। तर इथून पुढची कसरत माझी जी सुरू होणार आहे ते तुम्ही आता बघा शेवटपर्यंत। सचिनने टाटा बाय बाय करून निघालेला आहे, त्याला नको वाटत होतं जायला, पण आता करणार काय, कारण की आज तो दिवसभर आणि रात्र पण येणार नाही, तो डायरेक्ट आता उद्या येणार आहे घरी। आता मी करत आहे पोहे। तर पोहे करताना दमखाच माझी जी काय होते तुम्ही पाहत असाल की शिवचरण काखेतच आहे, पण त्याला प्यायचे दूध आणि हे आता काही शक्य नाही, कारण की मला वैशूला स्कूलमध्ये सोडायला जायचं आहे। युजुअली तिचा ऑटोवाला येत असतो, पण मी म्हटलं नको, आज मी तुला सोडेल, 15 मिनटं उशिरा जाऊया, कारण की ऑटोवाला 15 मिनटं लवकर येत असतो। तर ते एक मला टाईम मिळाला। तर तुम्ही पाहू शकता इथे कसा तो मला जवळ घेतो आहे आणि मला ही सवय झालेली आहे। तो जसा लहान होता ना तेव्हापासून मी त्याला काखेत घेऊन स्वयंपाक केला आणि त्याला माहिती आहे की गॅसवरती इकडे तिकडे हात लावायचा नसतो आहे, त्यामुळे मी त्याला तेवढं ट्रेन केलेलं आहे। बिकॉज ज्यावेळेस बाळाला जवळ घेऊन काम करायचं असतं तर बाळाला पण त्याच अकॉर्डिंग आपल्याला तयार करायचं असतं। तर आता तुम्ही माझं बघून लगेच करायला जाऊ नका, जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही। सकाळी तिला रिकामी पोटी पाठवायचं नसते, म्हणून मी तिला केलेला नाश्ता थोडासा का असेना देत असते आणि दूध देत असते। तर आता तिचा टिफिन पॅक करून झालेला आहे आणि तिला पण खायला देते आहे। आता झालं असं की माझी वैशू सगळं तिचं आवरत असते, त्यामुळे फक्त मला वेणी घालून द्यायची असते। वैशूचा टिफिन पॅक केला, माझ्यासाठी गरम पाणी करून आता मी त्यामध्ये हनी टाकून पित आहे। इन्स्टावरती आणि कमेंट्स देखील मला यूट्यूबवर येत असतात की ताई तू स्लिम कशी आहे, तुझं सीझर झालं आहे, 2 सीझर होऊन सुद्धा तू स्लिम दिसतेस। तर ह्याचं कारण एकच आहे की माझ्या पाठीमागं खूप कामं असतात। त्याचबरोबर सकाळी सकाळी मी चहाच्या ऐवजी पहिला मी हे गरम पाणी हनी टाकून पित असते, त्याच्यानंतर दिवसभर ज्या दिवशी सचिन घरामध्ये असतो त्या दिवशी सकाळी माझा मॉर्निंग वॉक देखील होत असतो, तर त्यामुळे मला खूप हेल्प होतं। बापरे, काय केलं तू? बघ, 2 मिनिटं मी किचनमध्ये जाईपर्यंत त्याने काय कार्यक्रम करून ठेवलाय। असं का करतोस तू, का करतो तू, माझं काम का वाढवतो सकाळी सकाळी? तुला मी तसंच घेऊन जाणार आहे, डोंट वरी, मी तुझं काहीच आवरणार नाही, जा तिकडे। मी नाही आवरणार तुझं, मी तुला तसंच घेऊन जाणार। ते बघ झोप केवढी आली बघ डोळ्यात। वेणी घालण्यापूर्वी ती तिचं सगळं आवरते, तिची बॅग पॅकिंगपासून शू शॉक्स आणि जे काही आहे एंटायर गोष्टी ते स्वतः आवरते, फक्त तिला वेण्या येत नाही, त्यामुळे मीच करून देत असते। बाकी गंध पावडर तिचा आवरलेला आहे, तिचा नाश्ता होईपर्यंत मी तिच्या छान झुंटू घालून देत असते आणि बस आता ती तयार आहे जाण्यासाठी। आता तिला फक्त शूज घालायचे आहे, तोपर्यंत मी इकडचा तिकडचा पसारा उचलून घेते, म्हणजे होईल तितकं आवरण्याचा मी प्रयत्न करत असते। तर आता मी कबर्डमधनं फाईल काढलेली आहे आणि पहिला आंबाडा घालून घेते, कारण सकाळी उठल्यापासून चेहऱ्याला पाणी नाही आहे, फक्त ब्रश करून पाणी पिलेलं आहे आणि तोंड काय धुतलेलं नाही आहे, तशीच चालली आहे मी वैशूला सोडायला, कारण स्वतःला आरशात बघायला पण वेळ मिळालेला नाही आहे। चेहरा एकदम स्वेलिंग झालेला आहे, काल रात्री पेन किलर्स खाल्लेले डॉक्टरांनी दिलेले। तर आता
खरी कसरत म्हणजे गाडी सुरू करायची, कारण थंडी एवढी आहे ना की थंडीमध्ये गाडी लवकर सुरू होत नाही. आणि तेच बघूया आता कधी होते चालू आणि कधी होत नाही. ऑलरेडी लेट झालेला आहे, आम्ही 5 ते 7 मिनटं लेट आहोत शाळेच्या टायमिंगनुसार. चक्क गाडी सुरू करत असताना मला असं वाटलं की कोणाला सांगू काय की प्लीज माझी हेल्प करा आणि केक मारून द्या, कारण मी नाही केक मारत. मी जेव्हापासून सीझर झालं तेव्हापासून मी एक वेळा पण केक मारले नाही, कारण माझ्या पोटामध्ये प्रचंड त्या स्टिचेसला पेन होतो. ऐक, मी तुझ्या मॅमला सांगते, पण तू पण म्हणायचं तहान लागली की लाजायचं नाही अजिबात. नाही, मी लाजत नाही. मी कम सांगत नाही माहिती काय, ते दुसऱ्यांना लय रागव. मग रागवू दे, पण तू लाजायचं नाही अजिबात. बाबू चल मॅमकडे जाऊया. ये इकडे शिवचरण चल. हे बघ हे बघ हे डिकचिका. वैशूच्या डायरेक्टली मी प्रिन्सिपललाच भेटले आणि त्यांना मी झालेल्या त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं, तिला हा त्रास आहे आणि म्हटलं तिचा पाणीचा इंटेक पूर्णपणे कमी आहे मॉर्निंगचा, त्यामुळे म्हटलं तुम्ही प्लीज काळजी घ्या, कारण की आम्ही तुमच्या भरोशावरती पोरांना सोडतो. तिचं डायजेशन प्रॉपर होत नाही आहे जस्ट बिकॉज ती पाणी पित नाही सकाळी शाळेमध्ये. तर सगळं समजून सांगितलं आणि फायनली घरी आलो आणि शिवचरण खूप रुसला आहे माझ्यावरती, कारण त्याला झोपायचं आहे आता. काय झालं? निन्नी आली तुला? निन्नी घालायची मम्मा? इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. ओगू बाई ओगू बाई इकडे बघ मम्मा. ओगू बाई नको लोलू गो बाई माझी राणी. ची गाडीला ची 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 ची. तो ऐकत नव्हता, त्याला कोकोमेलन लावून दिला आणि तोपर्यंत मी आता भांडे घासून घेत आहे. सकाळचे वाजलेले आहेत आता 7:45 आणि आता मी भांडे घासून घेत आहे, कारण रात्रीचे मी जेवणानंतरचे भांडी घासलेच नाही, अदरवाईज बाकीचे सगळे घासून घेतलेले. तर मला ना परवा एक कमेंट आली होती की ताई मी निप्पाणीवरून बोलते, की तुला निप्पाणी माहितीच असेल की तू पण कोल्हापूरची आहेस. माझं पण माहेर कोल्हापूर आहे आणि सासर माझं निप्पाणी आहे. तर खूप छान वाटतं दोन्ही मुलांना तू सांभाळून, इतकं छान घर सांभाळते आणि क्लिनिंग पण तुझी छान असते, तुझं किचन पण छान असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मला किती मस्त वाटलं. आणि अजून म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी सुद्धा तुझ्यासारखं वागण्याचा प्रयत्न करते, तुझ्यासारखं म्हणजे ती मला बघून जर कोणी मोटिवेट होत असेल तर ऑब्व्हियसली मला हे सगळ्या गोष्टी दाखवण्यात खरंच खूप अभिमान वाटतो. की आणि सगळ्याच बायका घरामध्ये क्लिनिंग करत असतात, मग ते दाखवण्याची लाज कसली. म्हणून मला ना खूप छान वाटतं. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, जरी मी जॉब वगैरे केला असेल, सगळ्या गोष्टी केल्या असेल, मी मान्य करते, पण मला ना घरामध्ये स्वच्छता आणि क्लिनिंग करणं खूप आवडतं. बरेचदा काय होते की जो 100% द्यायचा असतो आपल्याला तो मला देता येत नाही, पण तरी मी माझ्या साईडनी पूर्ण प्रयत्न करते क्लिनिंग करायचा जेवढा होईल तेवढा. तर अशा पद्धतीने मी भांडे पण घासून घेते आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. बघा माझी पद्धत आहे भांडे घासण्याची अशी, जसे की मी नेहमी शेअर केलेली आहे. माझे सिंकमध्ये घासलेले भांडे नसतात, सिंकच्या बाहेर काढून मी भांडे घासते. तर ही पद्धत बरेच लोक फॉलो करतात आणि ही पद्धत मला माझे सासरे बुवांनी शिकवली आहे आणि मी नेहमी शेअर करत असते. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे. तर माझ्यामुळे ना बरेचसे फॉलोवर्स जे आहेत माझे मोटिवेट होत असतात आणि त्यामुळे मला ना ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणं खूप आवडतं. काय होतं की आपण डेली रुटीनमध्ये इतकं म्हणजे चिडचिडपणा करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपलं किचन आपलं घर स्वच्छ असेल ना, तर त्याच्यातनं जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ती आपल्यामध्ये येते आणि त्यामुळे काय होतं आपण फार एनर्जेटिक राहतो पूर्ण दिवसभरामध्ये. घर स्वच्छ असेल ना की ऑटोमॅटिकली एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं. आणि माझं सॅटिस्फॅक्शन म्हणजे हेच की माझं किचन क्लीन पाहिजे, माझं हॉल क्लीन पाहिजे. एखादी गोष्ट क्लीन नाही झाली तरी चालते, पण किचन आणि हॉल माझा क्लीन असतोच असतो. बेडरूममध्ये पोरं पसारा करतात, पण मी तो पण वारंवार स्वच्छ करत असते, पण माझं किचन आणि हॉल म्हणजे व्यवस्थितच असतो आहे नेहमीच. तर अशा पद्धतीने माझं किचन छानपैकी स्वच्छ झालेलं आहे. मेन म्हणजे मुद्दा की मला खूप समाधान मिळतं हे असं क्लीन बघितल्यानंतर. पुन्हा होतोच तो घाण, पण मी पुन्हा लगेच साफ करते. तर असं असतं आहे माझं. आता सगळं झालेलं आहे. आता 7:15 वाजले आहेत आणि मला प्रचंड भूक लागली, सकाळची उठलेली आहे. सकाळी गडबडीमध्ये माझ्या तुपाचं भांडं फुटलं, मला फार वाईट वाटलं. मी हे गडिंग्लजच्या आठवडी बाजारमधून घेतलेलं भांडं होतं 60 रुपयाला.
चिनी मातीचं भांडं होतं, आता गेल्यानंतर मी घेणार आहे पुन्हा. पण फार वाईट वाटलं, वर्षभर टिकलं आणि आत्ता ते. पण गडबडीत काय करणार ना, शिवबा पण माझ्या हाताजवळच होता. मग आत्ता मी काय करते, तूप लावून छान चपाती भाजून घेत आहे. मला एक कमेंट आलेली परवा की ताई मी काय करू, मला ना तूप खूप आवडते पण तूप खाल्ल्यानंतर जाड होईल असं वाटतं. तर मला काय म्हणायचं माहिती आहे का, की खाऊन पिऊन स्वस्त राहणे, मस्त राहणे. का माहिती आहे का, शरीराला मारून मनाला मारून काहीच अर्थ नाही आहे. हे जीवन फक्त एकदाच आहे. तुम्हाला आवडेल ते खा, तुम्हाला आवडेल ते करा. म्हणजे काय माहिती का, पण खाल्ल्यानंतर ना आपली काळजी पण आपल्यालाच घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटते की आपल्याला हे सूट होत नाही, म्हणजेच की आपल्याला खाल्ल्यानंतर असं वाटेल की आपण लठ्ठ होऊ, जाड होऊ, तर त्यासाठी मेहनत पण तेवढीच करणं महत्त्वाची आहे. जसं की मॉर्निंग वॉक करा, नाईट वॉक करा, तुमचं डायजेशन प्रॉपर पाहिजे. तुम्ही खाल्ल्यानंतर 1 तासानंतर पाणी प्या, कारण की असं म्हणतात की खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिलं की ते व्यवस्थित डायजेस्ट होत नाही, पण 1 तासाने प्यायचं म्हणजे ते डायजेशनला छान असतं. आणि दिवसभर छान पाणी पित राहा, 3 ते 4 लिटर पाणी प्या. आता शिवचरण झोपलेला आहे मंडळी, बरोबर 9:30 वाजले. दंगामस्ती करत 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 तो आता फायनली झोपला. आणि मी आता करणार आहे म्हणजेच माझे कपडे धुणार आहे. माझी वॉशिंग मशीन माझ्याकडे आहे, पण काय ना, माझी वॉशिंग मशीनला सर्व्हिसिंगला टाकायचं आहे आणि काय कधी मुहूर्त लागतो कुणाच ठाऊक. पण आता कपडे तर मला धुवायचीच आहेत ना, ते तर मी नाही हे करू शकत. त्यामुळे आता मी काल नेसलेली माझी साडी आणि वैशूची साडी पहिला वेगळी धुवून टाकली. दोन्ही पण जॉर्जेटचे आहे, कलर जात नाही, काही नाही, पण घाण पण काहीच नाही. तुम्ही पाहू शकता कुठल्याच कपड्यामध्ये घाण नाही आहे, कारण वारंवार मी रोजच्या रोज ती क्लीन करत असते, त्यामुळे कधीच घाण नसते बसायच्या वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये. तुम्ही पाहू शकता की कुठल्याच कपड्यामधनं घाण निघत नाही आहे. तर अशा पद्धतीने माझा सकाळी उठल्यापासूनचा आत्तापर्यंतचा रोजचा हा रुटीन असतो आहे. थोड्याफार चेंजेस होत राहतात, कारण की लेकरं घरामध्ये आहे. एक लहान मुलाचं घर ना म्हणजे फार वेगळं असतं, कुठलाच रुटीन सेट नसतो. म्हणून मी वारंवार माझे वेगळे रुटीन शेअर करत असते. रोजचे वेगळे असतात, पण काही गोष्टी ठरलेल्या असतात की ते वेळोवेळी होत असतात. तर मंडळी, आय होप तुम्ही माझा आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.